नमस्कार. दिनांक 3 मार्च 2026 या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण म्हटल्यानंतर असंख्य लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की सर आता चंद्रग्रहण आहे आणि आम्ही कोणत्या गोष्टी पाळाव्यात. चंद्रग्रहण म्हटल्यानंतर विज्ञानाने सुद्धा ही गोष्ट प्रूफ केलेली आहे की जेव्हा ग्रहणाचा कालावधी असतो किंवा भरती ओढीचा कालावधी असतो त्यावेळेला आपल्या मनाची स्थिती फार बिकट झालेली असते. नकारात्मक विचार येत असतात. कोणताही डिसिजन घेताना आपल्याला निर्णय क्षमता कमी झालेली जाणवते आणि आपण कन्फ्यूज फार होतो किंवा आपण इमोशनल फार होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या दृष्टीने जरी सिद्ध झाल्या असल्या तरी आज आपण जो उपाय करणार आहोत किंवा काही माहिती सांगणार आहोत ही ग्रहणाच्या संदर्भातच आहे. सो ह्या गोष्टी दोन्ही पद्धतीने पाका आणि नक्की ह्या गोष्टी फॉलो करा. सर्वप्रथम चंद्रग्रहण जे आहे हे दुपारी 3:20 आणि ते संध्याकाळी 6:48 आहे. पण ग्रहणाचा जो कालावधी त्याला जे सूतक वगैरे लागतं हे सकाळी सूर्योदयापासूनच होणार आहे. त्याच्यामुळे ज्या गर्भवती स्त्री असतील किंवा जे लोक ग्रहणाचा कालावधी जास्त करून पाहतात तर त्यांनी ह्या कालावधीमध्ये शक्यतो काही खाऊ पिऊ नये, मलमूत्र विसर्जन करू नये. पण जे लोक जसं की शुगर पेशंट आहेत किंवा काही लोकांना कंट्रोल होत नाही अशा लोकांनी ह्या गोष्टी थोड्या टाळल्या तरी चालतील. तुमच्याकडून जितकं शक्य होईल त्या गोष्टी करा. पण ह्या ठिकाणी मी दुसरीही गोष्ट ह्या ठिकाणी सांगत आहे की समजा जर तुमच्याकडून ह्या गोष्टी होत असलेल्या जसं की काही अशक्त लोक असतात, काही लोक आजारी असतात आणि त्यांना गोळी खायची असते तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी टाळू शकतो. पण त्याचा दुसरा भाग जो आहे तो तुम्ही मात्र करा जेणेकरून तुम्हाला ह्यातनं खूप सारा फरक दिसेल. दुसरी गोष्ट जी आहे ग्रहणाचा कालावधी हा जरी घाबरण्यासारखा जरी तुम्हाला वाटत असला तरी काही लोक ह्याचा फार जास्त वापर करून घेतात. का? कारण त्या भौतिक वातावरण कॉस्मिक एनर्जी सुद्धा तयार झाली असते. खूप लोक ह्या कालावधीमध्ये आपला जो मंत्र आहे तो सिद्ध करतात. मंत्र सिद्ध करतात म्हणजे तुम्ही जो मंत्र किंवा जो देवाचा उच्चार मंत्राचा उच्चार नेहमी करता तो ह्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं जास्त माळा आणि हा जो मंत्र आहे हा जर तुम्ही रुद्राक्षाच्या माळ्यावरती जर करत असाल तर तुम्हाला त्याचं बेनिफिट आहे ते खूप जास्त मिळेल. काय करायचं आहे, ह्या ग्रहणाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये घरामध्ये गुगुळचं धूप करायचं आहे. गुगुळ, लोबाने ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या धूपमध्ये घ्या. त्याच्यानंतर ह्या कालावधीमध्ये तुम्ही जो पण मंत्र म्हणायचा, मग नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र असेल, दत्तगुरूंचा कोणता मंत्र असेल किंवा तुम्ही जो मंत्र नेहमी म्हणता, महामृत्युंजय मंत्र असेल, आजारी व्यक्तीच्या भोवती जर का आपण महामृत्युंजय मंत्राचं करत असतो त्या व्यक्तीसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना फरक जाणवतो. तर हे सर्व मंत्र जे आहेत हे तुम्हाला ह्या दिवशी सिद्ध करायचे आहेत आणि जास्तीत जास्त फोकस हा तुमच्या मंत्रसिद्धीवरतीच ठेवायचा आहे. जरी तुम्हाला मलमूत्र विसर्जन असेल, खाण्यावरती जरी तुमचा कंट्रोल नसेल तरी ते एक वेळ जरी कमी जास्त असलं तरी मंत्र आणि देव उपासना ह्याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. ही गोष्ट तुम्ही नक्की करा. आणि अजून एक जो उपाय आहे जो आपण सर्व यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवर आपण असं ओपनली नाही सांगत, त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला आहे त्या नंबरवरती मेसेज करा, सर ग्रहण कालावधीमध्ये आम्ही कोणता उपाय करावा. आपण त्या लोकांनाच फक्त आपण हा उपाय सांगू जेणेकरून एक सिरियस व्यक्तीच हे उपाय करू शकेल आणि जेणेकरून त्यांना वर्षभर ह्याचा किंवा अनेक दिवस ह्याचा फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद. ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून चंद्रग्रहणाबद्दल जे काही गैरसमज असेल ते दूर होतील. धन्यवाद.